नमस्कार मित्रांनो, शिंदे ॲग्रो फार्म यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आपलं. बघा हे सर सांगोल्यावरून आलेले आहेत. तर सरांनी आपल्यापासून ब्लॅक आस्लॉकची पिल्लं घेतलेली आहेत. ब्लॅक आस्लॉक म्हणजे सर्वात जास्त अंडी देणारी. तर सरांना विचारू क्वालिटी कशी वाटली. नमस्कार, माझं नाव विशाल येडगे. मी सांगलीहून आलो आहे. ॲक्च्युली मी आज सिलेक्ट केले ते ब्लॅक आस्लॉक जातीचे कोंबडीचे पिल्ले आहेत. ही सर्वात जास्त किमान 280 दिवस अंडी देणारी कोंबडी आहे. ही कोंबड्यांच्या जातीमध्ये सगळ्यात जास्त अंडी देणारी ही प्रजाती आहे. आणि सरांकडून मी ऑलरेडी त्याचं बुकिंग केलं होतं. आता मी 15 दिवसाची पिल्ली घेऊन जात आहे. तुम्हाला बुकिंग केल्यावर किती दिवसात सर भेटले पिल्लं? बुकिंग केल्यानंतर लगेच म्हणजे आता बुकिंग केलं आणि लगेच 10-15 दिवसात आपलं रेडी झाले लॉट. हां, आता येऊन मी पिल्ल्याची क्वालिटी वगैरे बघितली. क्वालिटी एक नंबर आहे. पिल्ले एकदम सदृढ आणि फ्रेश आहे. फ्रेश पिल्लं आहे सर तुम्हाला. अच्छा सर, आमची माहिती कुठे भेटली सर तुम्हाला? म्हणजे आपण इंस्टावरती ऑनलाईन मला माहिती भेटली होती. त्यावरून मी सरांशी कॉन्टॅक्ट केला होता. ऑलरेडी माझ्याकडे आता देशी गावरांचं कोंबड्या आहेत. म्हणजे कोंबड्या आहेत तुमच्यापाशी थोडेफार पहिले. आणि त्यासाठी सुद्धा सरांचं थोडं ऑनलाईन मार्गदर्शन पण मिळालं मला. आणि आताही घेऊन चाललंय. त्याबद्दल आता पुढे याला चालू कुठले डोस आहेत, मेडिसिन आहेत, त्याचं पण सरांनी डिटेल पाठवले. त्याप्रमाणे आपण चालू. आणि तुमच्याकडे गायी वगैरे आहेत सर आणि कोंबड्यांचं पण करताय, म्हणजे काय सांगसाल तुम्ही? म्हणजे दोन्ही करू शकतो आपण बाहेरचं बघत बघत. बाकीचं मला एक सांगणं असं आहे की समजा शेतकऱ्याने आता समजा गोठा आहे त्यामध्ये आपण जोडणं कोंबड्यांचं पण आपण करू शकतो. म्हणजे बाहेरचं जॉब बघत बघत आपलं घरचं पण शेती, गायी वगैरे, कोंबड्या पालन सगळं करू शकतो. सगळं करू शकतो आपण. जोडधंदा करू शकतो. जोडधंदा म्हणून आपण करू शकतो. आणि या रिलेटेड ही जातीचे कसं आहे की बॉयलर सारखं किंवा अवधार ज्या जाती आहेत त्या नाजूक नाही आहेत. त्या आपल्या देशी सारख्या इथल्या हवामानाला रोग प्रतिकार शक्ती पण चांगली आणि आपल्या हवामानामध्ये म्हणजे आपल्या इथं हे सूट झालेले पक्षी आहेत. त्यामुळे आपण ही जात सिलेक्ट केली. अच्छा, धन्यवाद सर. थँक्यू.